Good morning, friends. How are you all? Hope you all are good and taking good care of yourself. So, today we are going to learn a new topic, a new lesson from EVS subject. The name of the lesson is Uses of Plants. Okay. In the previous lesson, we have learned about roots, stem, leaves, flowers, fruits, which are the parts of a plant. Okay. And we also get food from plants. We also get wood from trees. Okay, so we are going to study it in detail. Okay, so what are the plants and their uses? Okay, so let's start. Plants are very useful. They keep the air clean and provide shelter to many kinds of animals. Okay, plants म्हणजे काय? झाडं, छोटी छोटी जी बुशेस असतात, प्लांट्स असतात, ते आपल्यासाठी खूप युजफुल आहेत. का? कारण झाडं आपल्याला शुद्ध हवा देतात, शुद्ध हवा देते, आणखीन आपल्याला सावलीसुद्धा देते. झाडांवरती पक्षी राहतात, छोटे छोटे प्राणी राहतात, त्यांना सावली मिळते, हे की नाही, प्रोटेक्शन मिळतं त्यांना झाडावरती. मंकीज अँड बर्ड्स लिव्ह ऑन ट्रीज. Butterflies, grasshoppers and many other insects also live on small plants. Okay. Plants as food. Animals such as cows, deer, goats, many kinds of birds and insects eat only plants. म्हणजे काही जी ॲनिमल्स आहेत ते फक्त जो झाडं असतात, पाला असतो, तेच खातात. मग असे कोणते प्राणी आहेत? काऊज, डिअर, गोट्स, बफेलो, जिराफ, असे कितीतरी ॲनिमल्स आहेत, बर्ड्स अँड इन्सेक्ट्स दॅट ओनली ईट प्लांट्स. ओके. तुम्ही कधी बटरफ्लायज कॅटरपिलर पाहिलं आहे का? कॅटरपिलर पण काय करते? जेव्हा ती एक छोटीशी अळी असते तेव्हा ती काय करते? पानं खाते, हे की नाही, आणि मग त्याच्यापासून छान सुंदर एक बटरफ्लाय तयार होतं की नाही. सो that is also an insect. Caterpillar is also an insect. Butterfly is also an insect. So they also eat plants. Okay. We get most of our food from plants. We eat different parts of plants. Rice, wheat and maize are seeds. These seeds are called cereals. Okay. We eat different parts of plants. म्हणजे आपण स्पिनॅच खातो, पालक, मेथी खातो, मेथीची भाजी, पाला खातो की नाही आपण, मेथीची भाजी, फेन्युग्रीक, आणखीन तांदूळजा, अशा आपण बऱ्याचशा पालेभाज्या खातो, हे की नाही. मग राईस, व्हीट अँड मेज, ओके, हे काय असतात? हे सीड्स असतात. त्याला काय म्हणतात? सिरियल्स. ओके. सो वी ईट सिरियल्स ऑल्सो. वी गेट सिरियल्स फ्रॉम प्लांट्स. सीड्स सच ॲज पीज, बीन्स अँड ग्राम आर कॉल्ड पल्सेस. म्हणजे वाटाणा, बीन्स, ग्राम म्हणजे चना डाळ, तूर डाळ. व्हॉट आर ऑल दीज आर पल्सेस. बीन्स म्हणजे काय? राजमा, पावटा, हे सगळे काय? बीन्स. म्हणजे जे शेंगांमध्ये असतात ना, आपण ते सोलतो आणि त्याच्यातनं काढतो, हे की नाही, वाटाणा, बीन्स. सो दीज आर व्हॉट? दीज आर पल्सेस. ग्राउंडनट्स, वॉलनट्स अँड कॅश्यू नट्स आर ऑल्सो सीड्स. ओके. सो दे हॅव गिवन यू द पिक्चर. सीड्समध्ये हे काय? आल्मंड आहे. ओके. सो दिस इज राईस. रूट्समध्ये काय येतं? कॅरेट, बीटरूट, जे जमिनीच्या खाली, मुळं, जे जमिनीच्या खाली उगवतात, मुळं. आणि व्हॉट आर दिस? फ्लावर, कॉलीफ्लावर. फ्रूट्स, बनाना, ॲपल. स्टेम, potato. Leaves, cabbage. This is radish. No, spinach. Okay. So this is the food we get from plants. Now oil. Oil is made from seeds. Oil म्हणजे काय? तेल. आपल्याला सीड्स असतात की नाही, त्याच्यापासून आपल्याला तेल सुद्धा मिळतं. आपण भाजीमध्ये तेल टाकतो की नाही? तेलाशिवाय भाजी होते का? नाही. आपण केसांना तेल लावतो, अंगाला तेल लावतो, हे की नाही, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला तेलाची गरज पडते. सो सीड्स ऑफ सम प्लांट्स सच ॲज ग्राउंडनट, कोकोनट,
and mustard are used to make oil. We use these oils for cooking. Oils from plants are also used for making soaps. ओके, सनफ्लावर ऑइल पण आपल्याला भेटतं. सनफ्लावर जे फूल आहे ना त्याच्या सीड्सपासून पण आपल्याला ऑइल मिळतं. ओके, सो हर्ब्स अँड स्पायसेस. हर्ब्स अँड स्पायसेस म्हणजे काय की आपल्याला प्लांटपासून हर्ब्स म्हणजे जे आपण भाज्यांमध्ये जे वापरतो जरासा तिखटपणा येण्यासाठी, तर आपण ते काय काय यूज करतो, हर्ब्स अँड स्पायसेस. सो वी यूज हर्ब्स अँड स्पायसेस टू ॲड फ्लेवर अँड टेस्ट टू अवर फूड. जेव्हा आपण स्पायसेस वापरतो तेव्हा आपल्या भाज्यांना चव येते. मग तुम्ही आईच्या किचनमध्ये जायचं, मसाल्याचा डबा ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं याच्यातलं आईकडे काय काय आहे, भाज्यांमध्ये आई काय काय वापरते. ओके, आणि आईला विचारायचं, नावं विचारायची या सगळ्या गोष्टींची. ओके, तुमच्याकडे याच्यातलं काय काय असेल ना, आईकडे काय काय असेल ना ते तुम्ही लिहून ठेवायचं. ओके, टी, कॉफी, कोको अँड शुगर फ्रॉम प्लांट्स. आपल्याला हे सुद्धा मिळतं प्लांट्सकडनं. वी गेट टी, कॉफी, कोको अँड शुगर फ्रॉम प्लांट्स. ओके, टी आपल्याला चहाची पानं असतात त्याच्यापासून आपल्याला टी मिळतं. कॉफीचे बीन्स असतात, छोटे छोटे दाणे असतात, सीड्स असतात, ते कुटतात आणि त्याच्यापासून कॉफी तयार होते. कोको पण हे सीड्स असतात, त्याच्यापासून आपण पावडर बनवायची. तुम्ही चॉकलेट जे खातात की नाही ते याच्यापासून तयार होतं. त्या पावडरमध्ये दूध टाकतात, साखर टाकतात आणि मग त्याच्यापासून चॉकलेट तयार होतं. नुसतं जर तुम्ही कोको खाल्लं तर ते खूप कडू असतं. इट इज व्हेरी बिटर इन टेस्ट. ओके, शुगर कशी तयार होते, शुगर केनपासून. शुगर केनचा ज्यूस काढतात, त्या ज्यूसपासून तुम्हाला शुगर आणि जॅगरी मिळते, म्हणजे साखर आणि गुळ भेटतो. ओके, सो शुगर आणि जॅगरी या दोघांमधलं सगळ्यात हेल्दी काय असतं, आपण याच्यातलं काय आपण जास्त खाल्लं तर आई आपल्याला ओरडत नाही, विचारा. तुम्ही आज घरी आहात की नाही, तर घरी तुम्ही हे खा. जास्त साखर खाल्ली तर आई ओरडते का जास्त गुळ खाल्ला की आई ओरडते, सांगायचं मला. वूड अँड पेपर फ्रॉम ट्रीज. अपार्ट फ्रॉम फूड, so we also get wood and paper from trees. We use the wood from trees to build homes. म्हणजे आपल्याला जी लाकडं भेटतात त्याच्यापासून आपण घर बांधू शकतो किंवा फर्निचर बनवू शकतो. We also use wood to make furniture, boats, toys, pencils and kites. आता ही पेन्सिल ही पण कशापासून बनली आहे, वूडपासून, झाडाच्या वूडपासून बनली आहे. पेपर इज ऑल्सो मेड फ्रॉम वूड. वूड इज ऑल्सो यूज्ड ॲज अ फ्युअल टू कुक फूड. म्हणजे काहींच्या घरी गॅस नसतो तर ते जी अशी झाडं असतात, वूड असतं, ते वूड त्यांचं फूड कुक करण्यासाठी, जेवण तयार करण्यासाठी वापरतात. सो आधी हे झाड असतं, मग ते झाड कापतात, मग त्याचं हे वूड घेतात, मग त्याचे छोटे छोटे तुकडे करतात, त्याला म्हणतात प्लँक्स. त्याच्यापासून फर्निचर तयार करतात, मग त्याच्यापासून टिश्यू पेपर पण तयार करतात आणि पुस्तकसुद्धा तयार करतात. प्लांट्स ॲज मेडिसिन्स. आता काही प्लांट्सपासून आपल्याला औषधंसुद्धा मिळतात, मग ती कोणती आहे. सम प्लांट्स आर यूज टू मेक मेडिसिन्स लाईक ॲलोव्हेरा, ॲलो, मिंट अँड तुळशी. तुलसी आर सच प्लांट्स. ओके, सो दीज आर दी इवन जिंजर, गार्लिक, okay, neem. So these are all medicinal plants. Apart from this, there are many medicinal plants. Cloth from plant fiber. So we also get cloth म्हणजे काय, आपण प्लांटपासून कपडे सुद्धा आपल्याला बनवता येतात. सो फायबर फ्रॉम plants such as cotton. So what is cotton? That is a fiber. And jute is used for making thread, cloth, ropes and mats. ओके, सो प्लांटपासून आपल्याला काय मिळतं, फायबर विच इज कॉल्ड कॉटन अँड ज्यूट. ओके, सो कॉटनपासून आपण कपडे बनवू शकतो, म्हणजे थ्रेड बनवू शकतो, क्लोथ बनवू शकतो. आणि ज्यूटपासून आपण काय बनवू शकतो, ज्यूट म्हणजे काय, सुतळी. त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो, मॅट्स बनवू शकतो, रोप्स बनवू शकतो, हे की नाही.
तुम्हाला पोती माहिती असेल, पोतीसुद्धा कशापासून बनलेली आहे? ज्यूटपासून बनलेली आहे. सो व्हॉट इज दिस? कॉटन अँड ज्यूट इज अ फायबर विच वी गेट फ्रॉम प्लांट्स. Apart from this, rubber and gum. So rubber is made from the juice of the rubber tree. Rubber is used to make many things. The juice of some trees is used to make gum. Okay. So काही झाडांमधनं ह्याला रबर ट्री म्हणतात. काही झाडांमधनं असा व्हाईट कलरचा ज्यूस येतो. तो ज्यूस प्रोसेस करतात आणि त्याच्यापासून गम तयार होतं. आणि मग हे रबर प्रोडक्ट जसे टायर्स बनवण्यासाठी रबर लागतं की नाही, तर मग त्याच्यामध्ये ते यूज होतात. ओके. सो अपार्ट फ्रॉम दिस, परफ्युम्स. आपल्याला सुगंधासाठी सुद्धा प्लांट्सपासून आपल्याला सुगंध भेटतो. सम फ्लावर्स आर यूज्ड फॉर मेकिंग परफ्युम्स. रोज अँड जास्मिन आर सच फ्लावर्स. रोज, जास्मिन, लॅव्हेंडर, मोगरा. ओके. सो फ्रॉम दिस वी ऑल्सो गेट परफ्युम्स. आता आपल्याकडे परफ्युम्स खूप असतात. आपण बाहेर जाताना परफ्यूम मारतो की नाही, सेंट यूज करतो. पण जेव्हा ते सगळे केमिकल प्रोसेस केलेले आहेत. प्लांट्सपासून जेव्हा आपल्याला रोज, जास्मिन, पूर्वी काय करायचे, काचेच्या बाटलीमध्ये एक धागा घ्यायचे. त्या धागेमध्ये हे फ्लावर्स ओवायचे त्याच्यामध्ये आणि ते काचेच्या बाटलीत सोडायचे. ते पॅकिंग बंद सील पॅक करायचे आणि ते उन्हामध्ये ठेवायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याच्यातला जो सुगंध असायचा तो सगळा त्या बाटलीत उतरायचा आणि तो ते परफ्यूम म्हणून वापरायचे. सो हे सगळं आपल्याला कशामधनं मिळतं? प्लांटमधनं मिळतं, हे की नाही. प्लांटवरती जेव्हा ही फुलं येतात तेव्हा आपल्याला याच्यातनं फ्रॅग्रन्ससुद्धा मिळतो, हे की नाही. फ्रॅग्रन्स म्हणजे काय? सुगंध. ओके. सो डिड यू नो नीम twigs are used to brush teeth. Neem seeds are used to make oil. Neem fruit is eaten by many kinds of birds. We get wood and gum from the neem tree. Okay. So neem tree मधनं पण आपल्याला गम मिळतो. ओके. कडुलिंबाचं जे झाड असतं त्याची कित्येक पक्षी फ्रूटसुद्धा खातात. नीम तेल असतं ते सीड्सपासून बनवलं जातं. आणि ह्या ज्या काड्या असतात की नाही, तर ह्या आपले जे आजी आजोबा होते, पणजोबा होते, ते तेव्हा ब्रश नाही वापरायचे. तेव्हा हे जे नीमचे जे ट्विग्स असतात म्हणजे छोट्या ज्या काड्या असतात त्याच्यानी दात असे चावायचे. ते ह्या ज्या काड्या आहेत त्या अशा चावायचे आणि त्याच्याने ते असे दात घासायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्यांचे दात खूप स्ट्रॉंग राहायचे. म्हणजे ते त्यांच्या दातांनी ऊस खाऊ शकतात, सुपारी फोडू शकतात. खूप त्यांचे स्ट्रॉंग राहायचे दात. लाईफ स्किल्स. मेनी ट्रीज आर कट टू मेक पेपर. टू सेव्ह ट्रीज डू द फॉलोइंग. ओके. सो आता आपण कितीतरी ट्रीजचे आपण फायदे बघितले, पण आपण आपल्या घरामध्ये फर्निचर, छान छान सोफा, फर्निचर, टेबल वगैरे बनवण्यासाठी आपल्याला किती झाडं कापावी लागतात. सो व्हॉट वी कॅन डू टू सेव्ह ट्रीज, म्हणजे झाडांपासून टिश्यू पेपर बनवले जातात, टॉयलेट पेपर बनवले जातात, हे की नाही. मग आपण काय करू शकतो की झाडं आपल्याला कमी तोडावे लागतील. राईट ऑन बोथ साईड्स ऑफ अ पेपर. पेपरच्या दोन्ही बाजूनी लिहायचं. पेपर वाया घालवायचा नाही, स्क्रिबलिंग करायचं नाही, खराब करायचं नाही, जेवढा लागतो तेवढाच वापरायचा. अवॉइड द यूज ऑफ पेपर नॅपकिन्स, इन्स्टेड यूज क्लॉथ नॅपकिन्स. म्हणजे पेपर टॉवेल जे असतात, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेले, टिश्यू पेपर मागता की नाही हात पुसायला, टिश्यू पेपर वापरायचा नाही, त्याच्याऐवजी हँकचिफ वापरायचा. रियूज गिफ्ट रॅपिंग पेपर. गिफ्ट रॅपिंगचे जे पेपर्स असतात, तुम्हाला जर कोणी गिफ्ट दिलं तर तुम्हाला त्याच्यावरती जे रॅपिंग पेपर्स असतात छान छान दिसणारे, आपण काय करतो, गिफ्ट ओपन करतो आणि ते फेकून देतो. फेकायचं नाही, ते नीट ठेवायचं आणि ते रियूज करायचं. कलेक्ट एव्हरी पीस ऑफ यूज पेपर अँड सेल इट. आपण जे न्यूजपेपर वाचायला घरी येतात की नाही न्यूजपेपर, ते न्यूजपेपर असे हे नाही करायचे, खराब नाही करायचे, फाडून फेकून नाही द्यायचे किंवा असं त्याचं प्रॉपर यूज करायचा. ओके. सो सम कीवर्ड्स वी आर गोइंग टू सी. स्पाइसेस. सो व्हॉट आर स्पाइसेस? ड्राईड पार्ट्स ऑफ सर्टन प्लांट्स दॅट आर ॲडेड टू फूड for flavor. Okay. So remember one thing, what we get from plants: medicines, clean air, wood, paper, sugar, gum, rubber, cotton and jute.
and we also get food and shelter from the plants. Okay, so this is little exercise we are going to see.